अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज अफाट जनसागर लोटत असे. कोणी व्याधीने ग्रासलेले तर कोणी संसाराच्या विवंचनेत अडकलेले, पण स्वामी सर्वांना मायेने जवळ घेत आणि योग्य दिशा दाखवत. एके दिवशी गजानन नावाचा एक गरीब पण कष्टाळू शेतकरी स्वामींच्या चरणी लीन झाला. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, स्वामी, माझे नशीबच फुटकं आहे. अतोनात कष्ट करूनही शेतात काहीच पिकत नाही. घरातील माणसं उपाशी आहेत. मी पूर्णपणे हतबल झालो आहे. मला मार्ग दाखवा. स्वामींनी त्याच्याकडे मायेने पाहिले आणि स्मितहास्य करत समजावले, अरे बाळा, शेतात पीक येण्यासाठी जशी नांगरणी, खत आणि पाणी लागते, तसंच जीवनात यशासाठी मेहनत, श्रद्धा आणि संयम लागतो. तू तुझे कर्म करत राहा, फळ नक्कीच मिळेल. गजानन संभ्रमात विचारू लागला, पण स्वामी, मी मेहनत करतो, पण मनात नेहमी भीती असते. यावर स्वामींनी एक मोलाचा मंत्र दिला. भीतीने पाणी घातलं तर वृक्ष मरतो, पण श्रद्धेचं पाणी घातलं तर तो फुलतो. भीती सोडून दे आणि विश्वासाने काम कर. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच गजाननला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. तो घरी परतला आणि स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून पुन्हा कामाला लागला. यावेळी त्याने मनात भीती नाही तर श्रद्धा ठेवली. काही दिवसांतच त्याचे शेत हिरवेगार झाले आणि भरघोस पीक आले. जेव्हा गजानन कृतज्ञतेने स्वामींचे आभार मानायला आला, तेव्हा स्वामींनी त्याला मोठे सत्य सांगितले. नशीब बदलायला मी काही केले नाही, तर तुझी श्रद्धा आणि मेहनत कामी आली. स्वामी फक्त मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याचे काम तुझे आहे.